अरे बजरंग, अरे तुझीच खोली आहे ना, असं बाहेर काय उभा आहेस? चल आत ये बघू, ये बस. काय रे, मी काय खाणार आहे तुला? घ्या किसनराव, अशी ताजी आहे खारी. अजून घे त्यांना. तुम्हाला तर माहितीच आहे आपलं घर एकदम दूध त्याचं घर आहे का नाही. तुमची पोरगी सुखात राहणार एकदम, काळजी करायची. 2 महिन्यात वाळ खायला येणार नाही अशी होईल. आणि या आमच्या मिसेस आहे का नाही. शेजाऱ्यांची पोरं आहेत का? जाऊ बाई. अहो शेजारच्यांची कशा पाहिजे, माझीच आहेत. आता आमच्या बजरंगाचं लग्न झालं का नाही, मग त्याला बी पोरं होतील. मग काका आणि पुतण्या जोडीनी शाळेला एकत्र. काय पप्पू मुतात तो. अगं हे काय झालं? अगं हे बघ ना. हे काय झालं पप्पू? द्या की. हागूच कामे बांधत त्याला. हागीच बांधतो, पण हे आमचं धाकट आहे का नाही, लई चाबरे. हागीच बांधली ना की त्याला हागीच होत नाही. पण आमचा यो मोठा लय हुशार आहे. हे असलं काही होणार असलं का नाही कि मग असं नुसतं समोर येतो आणि उभा राहतो, चेहरा करतो असा की आपण समजायचं काम चालू आहे किंवा काम झालेलंच आहे. आमच्या बजरंगचं बी तसंच आहे. प्रॉब्लेम काय आहे तुझा? नाही म्हणजे ते कसं सांगू. सांग रे बिंदास. म्हणजे ते ते असतं ना, म्हणजे लग्नानंतर नवरा बायको मध्ये म्हणजे जे काय असतं ना ते कसं तरीच वाटतंय मला. म्हणजे नवरा बायको मध्ये फक्त तेवढंच असतं का? अरे तसं नाहीये रे, पण कुठलंही लग्न कसं पूर्ण होईल त्याच्याशिवाय, आणि मग त्या लग्नाला अर्थ तरी काय उरतो, ते सगळं पण तेवढंच महत्वाचं असतं. अरे पण किती काय लिमिट आहे का नाही? अरे माझ्या वडिलांना ह्या वयात पोरं आहेत. 24 तास आपण त्यांच्या डोक्यामध्ये हेच चाललेलं असतं. नाक बघितलं का त्यांचं, लाल झालंय लाल. माझी आई गेली, लगेच 1 वर्षात लग्न करून मोकळे झाले. अरे माझी मावशी आहे ती, तिच्या बरोबर पण तेच सगळं सतत. मला माझ्या मावशीचं खूप वाईट वाटतं, मला माझ्या आईचं पण खूप वाईट वाटायचं. पण खूप वाईट वाटायचं मला माझ्या आईचं. पण काय अरे बजरंग, अरे रडू नकोस बजरंग. रडू नको. अरे अरे रडू नकोस रे. ते बाबांचं सोड, तुझं बघ. तू कसला धस्सा दिसतोस माहितीये का? आमच्या कॉलेजात आलास ना की पोरींचा किस्साच होईल. तुला सांगू का, आपण ज्या गोष्टीला घाबरत असतो ना, तिला असं डायरेक्ट समोर जायचं. म्हणजे तुला एखादी बाई दिसली ना आता की तिच्याकडे असं डायरेक्ट बघायचं आणि एकदम असं खवाट हसायचं. अरे म्हणजे असं एकदम भारी, छान, एकदम स्वच्छ. बघ येते असं एकदम खवाट. आज लय दिवसांनी आमच्याकडे चहा झालाय बघा. नाहीतर आरसी, बीपी, मॅकडॉन, हावन, मिस्टिक, सिमरन राहिलं. हा तेच सिमरन. पण आमचा अर्जुन लई चांगला. दारूचं लई कौतुक त्याला. असं ना किती बी होऊ देत, पण असा सरळ येतो बघा, हलत नाही. आणि जेवताना घास इकडचा इकडे नाही. नाहीतर आमचं हे काय अर्जुनला अजरून म्हणताय. हे पडेल एक मिनिट, हे पडेल. गेलं अय्या जांभळं,
तुम्ही जांभळं पण विकता? नाही, आम्ही जांभळाची विकतो. आम्हाला पण कळलंय की तुम्हाला जांभळं लईच आवडतात म्हणून. हो. हे अन कशासाठी? द्या तू कायला. एवढं नाही खाणार आहे मी. का खाओ. आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर आवडीने संपवावी. म्हणून तर मी रोज 8 बियर संपवतो. वाढीव. साधं काम नाहीच आपलं. ए पण मला एक प्रश्न पडलाय. हा, तुम्ही बियर शॉपी टाकली, पण एखादं मेडिकल का नाही टाकलं? काय प्रश्न पडलाय, काय प्रश्न पडलाय. मला एक सांगा, माणूस रोज औषध पितो का? आ पितो? नाही पित, पण दारू रोज पितो. सर्व्हिस इंडस्ट्री आपली A1 एकदम. वा 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 वा, काय विचार आहेत हा? काय विचार आहेत? उच्च विचार सरणी, ऋषी अधिकारी. वा 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 वा. अहो पण आमच्या पोराशी लगीन झाल्यावर त्याची काय गरज आहे? अहो ती म्हणेल ते देईल आमचा सुरेश. वा, हा? माझा रमेश काय शेजारच्याच आहे वय? आले आले आले. ए तुम्ही घरात गॉगल्स का घातलेत? तुम्हाला आवडतात ना म्हणून. हे, असं काही नाही. नाही काढा ते. नको नको नको. काढा ना. नको नको. अय्या, काय झालं हे? ते थोडं बीच केलत, ल ब्ली लीच केलत. कष्ट. काय आमची इटाची भट्टी आहे ना, तर इटाच्या भट्टीमध्ये आम्ही अशा इटाच्या बॉप करायला, तर ते समजा गोंडन झालो. एकदम अँग्री बर्डच दिसताय. एक मिनिट, तुम्ही त्याला ठिकाणाला गेलतात ना, तुमची जीभ चांबडी झाली. नाही हो, तसं नाहीये. पाणीपुरी. तुम्हाला आवडते ना, हो. म्हणून खास तुमच्यासाठी पाणी माझ्याकडून आहे आणि पुरी माझ्याकडून आहे. मला तर लय मजा आली. आज मामी पाहिजे होते. काकू. कळलं असतं मुलगी होण्याचं महत्व. जाऊ दे ना, कशाला जुने विषय काढायचे. काय ग, एक एक नग होते. न कसले माकड आहेत माकड, आणि त्यांचे बाप त्यांच्यापेक्षा बेकार. एकाला जाकावा दुसऱ्याला काढावा. ए हे रे, म्हणे रुपालीशी लग्न करणार. एवढे काय वाईट नाहीयेत ग ते. हा म्हणजे थोडे वाढीव आहेत, पण बरे आहेत ग. आणि तो बजरंग, तो कसला खवा ठासला माहितीये का? आवडलंच आहे मला. अगं ये, आता खरंच करती का काय लग्न? आणि लग्न करून करणार काय? करतील शेती. शेती भुईमुग कुठे येतो, जमिनीच्या खाली का वर, ते पण माहिती